जया वंदने विघ्नबाधानबाधे, जया चिंतने साधका योग साधे, जया चिंतने साधका योग साधे, भिक्षुकात तथा वासनिका सुगोत्रा, नमस्कार मैं भिक्षुका तथा स्थान गोत्रा, वर्णीन रम्या स्थळभू पवित्रा, त्राता पिल्ल व्याघ्र विहार जाळी, जाळी तयाचे अगस्परिष्य दाणी, दाणी तसा हो मदचक्र पाणी, दाणी तसा हो मदचक्र पाणी, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्रीमद भगवद्गीता प्रवचन सोहळा या निमित्तानं कालपासून श्री क्षेत्र चिंचाळे घटाळी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला हा सप्ताह खऱ्या अर्थानं ज्या अदृष्टाच्या परमकृपाशीर्वादानं आपण सर्वजण कालपासनं या सप्त्याला सुरुवात करून त्या अदृष्टाच्या साक्षात्काराचा, त्या अदृष्टाच्या साह्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतले, असे अदृष्ट स्थानापती महाराजास प्रथमतः मी वंदन करतो। आणि कालपासून नव्हे तर मागच्याही वर्षी जे आपणा सर्वांना सुपरिचित आहे, नव्हे खऱ्या अर्थानं ज्ञानवृद्ध वयोवृद्ध परमपूजनीय परमादरणीय उपाध्य कुलभूषण आदरणीय आचार्य प्रवश्री पातुरकर बाबाजी अहमदाबाद बाबांचं सुसाव्य असं श्रीमद भगवद्गीतेवरचं विवेचन आपण सर्वजण श्रवण करत आहात, असे आदरणीय बाबा। त्याचप्रमाणे अशा या घनदाट अरण्यामध्ये सुद्धा त्या अदृष्टाच्या कृपा आशीर्वादानं गेल्या अनेक वर्षापासून तुम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्रित करणारे परमपूजनीय परमादरणीय बाळकृष्ण दादाजी, त्यांच्या या 25 वर्षाच्या सततच्या प्रयत्नाचा, या कष्टाचं खऱ्या अर्थानं आमच्या आदरणीय कवीश्वर आमनाय आचार्य प्रवश्री विठ्ठलकर बाबाजींनी यावर्षी त्यांचा गौरव करण्याचं ठरवलं आहे। म्हणून होणारे रामसगावकर बाबा, मी आजच सांगून टाकतो बाबा, होणारे आमचे आदरणीय रामसगावकर बाबाजी समाजाकरता मी काहीतरी देणं लागतो, मी त्या ईश्वराचा जरी साधक असेल, मी माझा जरी स्वतःचा उद्धार करण्याकरता खऱ्या अर्थानं संन्यास घेतला असेल, तरी सुद्धा माझं काहीतरी देणं आहे। आणि म्हणून त्या स्थानापती महाराजांची सेवा करत करत या समाजाकरता आपण करावं असा असलेला त्यांचा प्रयत्न खऱ्या अर्थानं तो साफल्यानं पाहतो आहे। गेली 25 वर्ष सतत त्यांचे चाललेले हे प्रयत्न, त्यांचे चाललेले हे कष्ट तुम्हा सर्वांपर्यंत ज्ञानगंगोत्री पोहोचवण्यासाठी आहे। आणि म्हणून असे आदरणीय आचार्य प्रवश्री रामसगावकर बाबाजी, त्याचप्रमाणे उपस्थित परमपूजनीय परमादरणीय कीर्तन सम्राट आमचे परमस्नेही पूजनीय श्री रमेशराज शास्त्रीजी पातुरकर, पूजनीय सोदीपराजाजी शास्त्री पांगरेकर, उपस्थित सर्व संत महंत आणि या ठिकाणी आवर्जून प्रतिवर्षी ज्यांची उपस्थिती असते अशा परमपूजनीय तपस्विनी आमच्या सुनंदा अक्का, उपस्थित तुम्ही सर्व सद्भक्त वासनिक हो। बंधूंनो, खऱ्या अर्थानं श्रीमद भगवद्गीता प्रवचन सोहळा आज आपला या ठिकाणी कालपासून सुरुवात आहे। आणि म्हणून या भगवद्गीतेशी समर्पितच काही गोष्टी मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार। जीवनामध्ये समर्पणाची गरज आहे, जीवनामध्ये प्रतिज्ञेची गरज आहे। आणि म्हणून भगवद्गीतेचं अवलोकन करत असताना आपण गीता कालपासून बाबांच्या मुखातनं अमृतवाणीतनं ती श्रवण करत आहात। बाबांची सांगण्याची जी हातोटी आहे ती आम्ही हिंगणीच्या त्या महावाक्यामध्ये बाबांच्या चिंतनेला आम्ही उपस्थित होतो, त्यातनं त्या गोष्टी आम्ही जाणूभवलेल्या आहेत। आणि म्हणून बाबांच्या त्या सांगण्याच्या अगदी सहज सोप्या शब्दांमध्ये महावाक्यासारखा विषय सुद्धा बाबांनी आमच्या गळी उतरवलेला आहे।
आणि म्हणून बाबांची हातोटी आम्हा सर्वांना माहीत आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ की जो आमच्या हिंदूंचा खऱ्या अर्थानं आत्मा आहे. आणि असा असलेला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ संस्कृतच्या कडिकल्पात बंदिस्त आहे. हो, भगवान श्रीकृष्ण महाराज खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण भगवंताकडे पाहत असताना अगदी वेगवेगळ्या दृष्टीने पाहता येतो. पाहत तुम्ही प्रत्येकाने त्यांच्याकडे पाहत असताना वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिलेला आहे. श्रीकृष्ण महाराज उभे जरी राहिले असतील ना तरी त्यांचं उभं राहणंही वाकडं आहे. पण प्रेम लावणं जरी असेल तर ते श्रीकृष्णांकडनं शिकावं लागणार आहे. भक्ता करता खऱ्या अर्थानं किती जीव लावला पाहिजे, भक्ता करता खऱ्या अर्थानं कसं असलं पाहिजे हे श्रीकृष्ण भगवंताच्या आणि अर्जुनाच्या त्या परमप्रीतीतनं, त्या मित्रत्वातनं, त्या शिष्य आणि गुरुच्या भावातनं आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवलेलं आहे. ते श्रीकृष्ण महाराज आहे. आणि म्हणून त्या श्रीकृष्ण महाराजांचं हे असलेलं तत्व, श्रीकृष्ण भगवंताच्या मुखारविंदातनं निघालेलं हे तत्व, ज्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये खऱ्या अर्थानं जीवनाचा सार लोपलेला आहे. जीवन जगण्याकरता जी श्रीमद भगवद्गीता आहे ती खऱ्या अर्थानं प्रत्येकाला गरजेची आहे. असं ब्रह्मविद्येचा अमूल ठेवा. त्याचा निरोपानाचा प्रसंग तुम्हा सर्वांना श्रुत आहे. त्या युद्धभूमीवर, त्या कुरुक्षेत्रावरती ती भगवद्गीता निरोपल्या गेलेली आहे. ज्या ठिकाणी दोन्ही पक्षाची मंडळी त्या ठिकाणी एकत्र आहेत, कौरवी आहेत, पांडवी आहेत, आणि अशा वेळेला त्या भगवद्गीतेचं निरोपण झालेलं आहे. असा असलेला महान ग्रंथ की ज्या ग्रंथामध्ये जीवन जगण्याचं सार लोपलेलं आहे, असा असलेला हा ग्रंथ. त्या ग्रंथाला आम्ही आजपर्यंत नेऊन कुठे ठेवला आहे? हो, फक्त कोर्टामध्ये. आजही इंग्रजांचं ते पिनल कोड 1960 चालू आहे. आणि चालू असल्या त्या इंग्रजांच्या पिनल कोर्टमध्ये सुद्धा भगवद्गीता जाऊन पोहोचले आमची कुठे? फक्त कोर्टापर्यंत. येणारा कैदी खरं बोलतो, खोटं बोलतो, येणारा वकील खरं बोलतो, खोटं बोलतो, हे सर्वांना ज्ञात आहे. तरी सुद्धा त्या भगवद्गीतेवरती हात ठेवून फक्त आम्ही शपथ घेत असतो. इथपर्यंत ठेवण्याचा हा ग्रंथ नाही आहे. जीव उद्धाराकरता सांगितलेले ते तत्व आहे. करिष्ये वचनम तव, ये शब्द अर्जुनाच्या मुखारविंदात ओढून घेण्याकरता सांगितलेलं ते तत्व आहे. अर्जुन गलित गात्र झालेला आणि त्यावेळेलाच भगवंताच्या त्या मुखारविंदात निघालेलं ते तत्व आहे. पहा तुम्ही, आम्ही प्रपंचामध्ये अनेक वेळेला गलित गात्र होत असतो, अनेक वेळेला आम्ही आमच्या प्रतिज्ञा भंग करत असतो, अनेक वेळेला आमचं समर्पण संपत असतं. कालचा प्रसंग बाबाजी मला काल आता मगाशी सांगत होते की काल सायंकाळी कार्यक्रमाला सुरुवात तर सकाळी झाली, 4:30-5 वाजेच्या नंतर ज्यावेळेस वरुण राजाचं या ठिकाणी आगमन झालं, येणाऱ्या त्या अवकाळी पावसाचं, येणाऱ्या त्या वादळाचं, येणाऱ्या त्या गारीचं ज्यावेळेस इथं आगमन झालं, त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये दास्ती निर्माण झाली होती. आपण घर सोडून चूक तर केली नाही ना, पण परमेश्वराचा समर्थवाद आम्हाला कधीच आमच्यातली भक्ती जागृत करत नाही. आम्हाला कधीच तो परमेश्वर कळत नाही. प्रत्येकाला मनात एकच वाटायचं, कसं काय आपण घर सोडून चूक केली, 25 वर्ष मस्त गेली, पण या वर्षी गाडीने इथं जोडल्या जाणार. आता काही कार्यक्रम होत नाही. त्या बाबाला काहीच काम नाही, कुठं जंगलात कार्यक्रम घेऊन आले. प्रत्येकाला कुठेतरी मनात एक किंतु वाटत होता. पण खऱ्या अर्थानं जो ईश्वराचा असतो, खऱ्या अर्थानं जो समर्पित असतो, जो भगवंताकरता समर्पित आहे, त्याच्याकरता भगवंत जंगलात काय कुठेही उभा आहे. कालच्या त्या वादळाच्या प्रसंगात तुम्ही सर्व सावरून आज जिथल्या तिथं कार्यक्रम अगदी सुनियोजित वेळेवर जिथल्या तिथं पार पडतो आहे, याला फक्त अदृष्ट आणि अदृष्ट कारण आहे. हाच तर तो कृष्ण आहे ना, हाच तर तो परमात्मा आहे. पाहतो, या परमात्म्याने अनेक भक्तांकरता आपली स्वतःची प्रतिज्ञा सुद्धा मोडलेली आहे. हो, भगवद्गीतेतलाच एक प्रसंग आहे. युद्ध ठरल्या गेलं, युद्ध होणारे निश्चित होतं. झालं, 16-17 दिवस युद्ध चाललेलं आहे आणि 17 दिवसापर्यंत पितामह भीष्मासारखा योद्धा रणभूमीवर उपस्थित आहे. आणि रणभूमीवर उपस्थित असताना सुद्धा, पितामह उपस्थित असतानाही 5 पांडवातल्या एकाच्याही केसाला धक्का लागलेला नाही. दुर्योधनाचा अहंकार उफाळून आला आणि दुर्योधन पितामहांकडे जाऊन पोहोचला. पितामहाला सांगितलं, तुम्ही खरेच योद्धे आहात का? तुम्ही खरे शूर आहात का? भारत भूतलावरचा तुम्ही सगळ्यात मोठा योद्धा म्हटला जाता, तुम्ही खरंच शूर आहात का? हो,
युद्धात माझ्या बाबून सरसेनापती म्हणून उभे आहात. 16-17 दिवस इथं युद्धाची पार पडताय. पाची पांडवातला एकही मरत नाही. प्रतिपक्षीपणा सोडून द्या ना. होत नसेल तर बाजूला जाऊन बसा. पितामह भीष्मानं सांगितलं, अरे कुरुकुळात मी सर्वात ज्येष्ठ आहे रे. भीष्माने जीवनामध्ये 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. माहिती तुम्हा सर्वांना त्या प्रतिज्ञा. आपल्या पित्याला परत एकदा विवाह करता यावा याकरता भीष्म प्रतिज्ञा झाली. मी अजन्म ब्रह्मचारी राहील, ही पहिली प्रतिज्ञा आहे. पाहतो आजची मुलं आणि पितामह भीष्मांचं वागणं पहा कुठं आहे. देवव्रत नाव आहे आणि या भीष्म प्रतिज्ञेपासून खऱ्या अर्थानं ते पितामह भीष्म झालेले आहेत. त्यांनी सांगितलं, अरे अरे दुर्योधना, तू बोलतोस काय? तुला लहान मोठ्यांची मर्यादा नाही का? लहान मोठ्यांकडे पाहण्याचं, लहान मोठ्यांशी बोलण्याचं तुला अक्कल नाही का? तू राजा होण्याच्या तयारीस आहेस, राजकुमार आहेस. तुझ्या तोंडात ही शब्द शोभा नाही देत. मला धर्म आणि अधर्म शिकवू नका पितामह. धर्म आणि अधर्म तुमच्याही तोंडात शोभा देत नाही. 17 दिवस तुमच्यासारखा युद्धामध्ये उभा आहे आणि पांडवातला एकही जात नाही. प्रतिपक्षीपणा नाही तर काय आहे? दुर्योधनांचे शब्द विखारी होते. पितामह भीष्मांना ते लागत होते. पण पितामह भीष्माने आपला संयम सोडला नाही आणि त्यावेळेस पुन्हा दुसरी प्रतिज्ञा केली. उद्या सकाळचा सूर्यास्त पांडव पाहणार नाही. मला प्रतिपक्ष म्हणतो, अरे मी प्रतिज्ञा केली होती कशा करता? या कुरुकुळाचं सिंहासन सांभाळण्याकरता मी प्रतिज्ञा केली होती. माझ्या पित्याकरताच नाही तर तिथून येणाऱ्या प्रत्येक राजाला मी माझा पिता म्हणून बघेन म्हणून मी प्रतिज्ञा केली होती. त्या राजसिंहासनावर जर आज येत असेल, त्या राजधर्मावर जर आज येत असेल, तर मी आज प्रतिज्ञा करतो, उद्या सायंकाळचा सूर्यास्त पांडव नाही पाहणार. दुसरी प्रतिज्ञा आहे पितामह. अजून एक तिसरी प्रतिज्ञा आहे पितामह. पितामहाने सांगितलं, अरे एवढंच नाही, ज्या श्रीकृष्णात भगवंताच्या जीवावरती ही उड्या मारतात ना, त्याला मी हातामध्ये शस्त्र धरायला लावेल. त्या श्रीकृष्ण भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती. हो, ज्यावेळेस युद्धाची तयारी झाली ना, त्यावेळेला दुर्योधन मदत घेण्याकरता श्रीकृष्ण भगवंताकडे जाऊन पोहोचलेला आहे. पहा तुम्ही, बसावं कसं, उठावं कसं, हा प्रसंग तुम्हाला आम्हाला शिकवतो आहे. मी राजा आहे, भावी मी राजा होणार आहे. मी या गवळ्याच्या पोराच्या पायथ्याला बसू कशाला? राज्याकरता, युद्धाकरता मदत मागावी लागणार आहे. म्हणून दुर्योधन जाऊन बसलाय कुठं? भगवंताच्या उशाला. दुर्योधन थोड्या वेळ जाऊन बसतो तोच अर्जुनही तिथं पोहोचला आणि अर्जुन बसलाय कुठं? भगवंताच्या पायथ्याला. बसावं कुठं कळलं पाहिजे आम्हाला. नाही कळत आम्हाला बसावं कुठं, नाही कळत. गुरुजनांच्या पायाजवळ आम्ही असलो पाहिजे. शरणागतीचा, समर्पणाचा भाव आमचा असला पाहिजे. अर्जुन बसलाय भगवंताच्या पायाजवळ. भगवंत पहुडलेले तो कशाचा झोपतोय होतो? भगवंत झोपला तर तुम्ही आम्ही झोपून जाऊ. त्याची लीळाच वेगळी आहे. ती उत्तरी तोंडावरती घेतलेली होती आणि थोड्याच वेळामध्ये उठण्याचं नाटक केलं. भगवंत उठून बसले आणि उठल्या अर्जुनाकडे पाहतात आणि म्हणतात, अरे अर्जुना, केव्हा आलास तू? पट दिशी दुर्योधन बोलला. हा, शेवटी आत्याचा पोरगा जवळचा वाटला ना तुला? अरे त्याच्या आधी मी येऊन बसलो. अरे राजे, राजकुमार दुर्योधन, तुम्ही पण आहात का? माझं लक्ष नाही. हा समोर होता ना, हा दिसला मला. तुमचं दोघांचं इकडं आगमन कसं काय? भगवंताने दोघांना प्रश्न केला आणि मग दुर्योधनाने सांगितलं, माहिती आहे तुम्हाला सर्व काही, कारण शांतीदूत म्हणून तुम्ही झाला होता. आम्ही ऐकलं नाही, युद्ध तयार आहे आणि त्या युद्धाला तुमची मदत घेण्याकरता, तुमचा सहयोग घेण्याकरता आलेलो आहोत. तुमची असलेली नारायणी सेना आणि तुम्ही आम्हाला मदती करता अपेक्षित आहे. आणि त्यावेळेस भगवंतांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केली. त्यांनी सांगितलं, अरे दुर्योधना, अर्जुना, तुम्ही आलात खरं आहे, पण माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. एक माझी नारायणी सेना आहे आणि एक मी स्वतः. मी युद्ध करणार नाही. न धरी हाती शस्त्र, सांगेन युक्तीच्या गोष्टी 4. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन.
पण आता मी अर्जुनाला प्रथम पाहिलं, अर्जुनाचा मागण्याचा मान पाहिला, मग तुझा. अर्जुनाला सांगितलं माग, तुला काय पाहिजे. मागणं सुद्धा मागता आलं पाहिजे. देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं? कनाशीच्या ब्राह्मणासारखा प्रपंच मागून घ्यावा का? इथेही भगवंत प्रसन्न आहेत. माग अर्जुना, माग, तुला काय पाहिजे ते माग. पण माझ्याकडे दोन गोष्टी आहेत रे. एक मी स्वतः आहे, एक माझी नारायणी सेना आहे. या दोन्हीपैकी तुला जे पाहिजे ते माग, पण मी काहीच कामाचा नाही, हेही सांगितलं होतं. तरी सुद्धा अर्जुनाने सांगितलं भगवंत मला तू पाहिजे आहे. दुर्योधनाच्या मनामध्ये लाडू फुटायला लागले. बरं झालं एकदाच. काय करू मी याला घेऊन? चार गोष्टीच्या युक्ती याच्यापेक्षा चांगल्या मला माहिती आहे. त्यामुळे याला घेऊन मी काय करू? बरं झालं एकदाच याला याने घेऊन टाकलं. नारायणी सेना मला भेटलेली आहे. मागायचा प्रश्नच राहिला नाही. नारायणी सेना दुर्योधनाला भेटून घेतली होती. मला हा प्रसंग याकरता सांगायचा होता की भगवंताची एक प्रतिज्ञा आहे, न धरी हाती शस्त्र करी न गोष्टी युक्तीच्या चार. ही प्रतिज्ञा भगवंतांनी केली आणि ती प्रतिज्ञा मोडण्याची प्रतिज्ञा पुन्हा पितामह भीष्मांनी केली की त्या कुष्ठाला सुद्धा हातात शस्त्र धरायला लावेल. ही तिसरी प्रतिज्ञा पितामह भीष्मांची आहे. म्हणून मी तुम्हाला प्रतिज्ञा सांगत होतो की जीवनामध्ये प्रतिज्ञा महत्वाच्या आहे. पाहतो आमच्या जीवनामध्ये प्रतिज्ञा असतात. आम्ही उपदेश घेतो त्यावेळेस आम्हाला श्रीगुरु संकल्प सोडून देतात. करतोय आम्ही तो संकल्प पूर्ण? होतोय आमच्याकडनं पूर्ण? विचारा आपल्या आपल्या मनाला. नाही होत. हे परमेश्वरा, हे तन, हे मन आजपासून तुला समर्पित आहे. मी आजपासून देवदेवतांची भक्ती करणार नाही, व्रतवैकल्यांच्या आहारी जाणार नाही. एक निष्ठेने एका परमेश्वराची भक्ती करेल सोडलेला संकल्प आमचा आहे. होतोय आमच्याकडनं पूर्ण? नाही होत. प्रपंचात थोडी अडचण आली ना तरी सुद्धा आम्ही डगमगतो. ज्या 18 अक्षराचा महामंत्र श्री गुरूंनी आम्हाला दिलाय, जो परावाणीत घोळून आलेला महामंत्र आहे, त्या मंत्रावर आमचा विश्वास नाही, त्या नामावर आमचा विश्वास नाही, त्या अदृष्टावर आमचा विश्वास नाही आणि आम्ही तिथे गळमळीत होतो. आमची प्रतिज्ञा नाही पूर्णत्वाला जात. आणि म्हणून आमच्याकडे देव सुद्धा तितकाच तसा पाहत नाही. या भक्तांकडे देवही तितक्याच प्रकर्षाने पाहायचा, कारण क्षणोक्षणाला हे भक्त खऱ्या अर्थाने त्या परमेश्वराकरता समर्पित होते. त्या अर्जुनाची घोडे खाजवली हो भगवंतांनी. त्याचा सारथ्य घेतलेला आहे. एकटा भगवंत ज्यावेळेस अर्जुनाच्या सोबत गेला त्यावेळेस अर्जुनाच्या सोबत गेल्यानंतर करायचं काय तर सारथ्य घेतलेलं आहे. सारथ्य पाहतो, सारथी झाला पाहिजे. आम्ही आमच्या जीवनाचा सारथी ठरवला पाहिजे. ठरलाय आमच्या जीवनाचा सारथी? नाही ठरला. कुणाच्या तरी देखो वेको आमच्या परंपरेने आलेला धर्म आहे म्हणून आम्ही तो धर्म घेतो. तो भगवंत आमच्या जीवनात आणतो, पण आमच्या संसार रथावरती आणत नाही. पण भगवंत जर जीवनाच्या संसार रथावरती आला ना तर तो संसार कधीच पराजित होत नाही. हो, भगवद्गीताच सांगते. बाबा तुम्हाला सुंदर विवचन सांगणार आहे. ते शेवटच्या दिवशी भगवद्गीतेचा तो श्लोक येणार आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय होतो दुर्वा नीती मतिर् मम. जिथं श्रीकृष्ण भगवंत आहे, जिथं धर्म आहे तिथं विजय आहे. आणि आमच्या संसार रथावरती भगवंत नाही ना, म्हणून आमच्या संसाराचा विजयही होत नाही. आम्ही फक्त त्याचे उपासक आहोत, आम्ही फक्त त्याची भक्त आहोत, आम्ही फक्त त्याचे म्हणतो, परंतु पुऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आम्ही त्याचे होतच नाही. जर आम्ही खऱ्या अर्थाने त्याचे झालो ना तर तो भगवंत आमच्याकरताही पळत येणार आहे. हो, द्रौपदीने बोलवल्यावर त्यांनी पळत यावं, अर्जुनाची घोडे खाजवण्याकरता जावं, पितामह भीष्मांची ती प्रतिज्ञा मोडण्याकरता स्वतःची प्रतिज्ञा मोडावी असा असलेला भगवंत तो भक्तांकरताच आहे. हो, पितामह भीष्मांच्या त्या 2 प्रतिज्ञा आहेत. पहा तुम्ही, दुसरी प्रतिज्ञा सुद्धा भगवंतानीच मोडून काढलेली आहे. रात्री अगदी 12 वाजता शिबिरामध्ये भगवंत येऊन पोहोचले. अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, कळाली का बातमी तुला? कौरव पक्षातून बातमी आली असेल ना तुझ्या कानापर्यंत. गुप्तहेर असायची या लोकांची. गुप्तहेराने बातमी पोहोचवली होती की दुर्योधन पितामहांकडे गेलेला आहे. पितामहांनी प्रतिज्ञा केली की उद्याचा सूर्यास्त पांडव पाहणार नाही. आणि ही प्रतिज्ञा पितामह भीष्मांची आहे. मग आता कसं होणार?
युद्ध तर एका बाजूला पूर्ण झुकलेलं आहे. पांडव जर संपले, पांडवाचा एक जरी संपला तरी सुद्धा भगवंत गोपालकृष्णांचा पराजय आहे, कारण कृष्ण त्यांच्या रथावरती बसलेला आहे. युद्ध तर पूर्णतः दुर्योधनाच्या बाजूला निघून जाणार आहे, कौरवाच्या बाजूला निघून जाणार आहे, आणि ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. पण अर्जुन निर्धास्त, निश्चिंत, कारण त्याला माहिती भगवंत माझ्या सोबत आहे. सर्व चिंताक्रांत झाले होते. धर्मराज चिंताक्रांत होते, भीम चिंताक्रांत होता, नकुल सहदेव चिंताक्रांत होते, पांडवांच्या सोबत असलेले सर्व राजे चिंताक्रांत होते का आता होणार काय, उद्याचा नेमका प्रसंग घडतो तरी कसा. सगळ्यांच्या डोक्याच्या अगदी झंझण्या यायला लागलेल्या होत्या. आता काय होणार आहे. आणि भगवंताने येऊन परत हाच निरोप सांगावा, म्हणजे भगवंताला आता याच्यात साशंकता वाटायला लागलेली आहे. ते सर्व घाबरले, अर्जुन घाबरला नाही. अर्जुनाने सांगितलं, नाही रे बाबा, तू आहेस ना सोबत माझ्या, मला काय भीती आहे. कारण तो समर्पित होता. आम्ही नाही हो समर्पित. समर्पित तर कसं असलं पाहिजे, समर्पणाची वृत्ती असावी ससिक राजाची, जिज्ञासाती मजला द्यावी त्या महदंबेची, दयाळा त्या महदंबेची. समर्पण आमचं असलं पाहिजे, अगदी त्या सशासारखं असलं पाहिजे. हो, ससा एकदम भित्रा पाणी आहे. पहा तुम्ही, सर्वांच्या पाठ आहे आमच्या दिलेला. सालवर्डीची घटना आहे. सशासारखा भित्रा कुणीच नाही. तो कधीच माणसाच्या जवळ जात नाही, काय कुणाच्याच जवळ जात नाही. त्यांनी ओळखावं हे भगवंत आहे आणि स्वतःला समर्पित करून टाकावं, हे समर्पण आहे. माय माऊली महदंबीची जिज्ञासा पाहत नाही. ज्या महदंबीची स्तुती करताना सर्वज्ञ अगदी थकतायत, स्वतःच्या श्रीमुखात त्या महदंबीची स्तुती करतायत की म्हातारी जिज्ञासा. हो, चरित्रामध्ये 3च लोकांना स्वामीने म्हातारी म्हटलेला आहे. महादाईसाला म्हातारी म्हटलेलं, ती म्हातारी नाही आहे, तरुण आहे, बालविधवा, तरी स्वामी तिला म्हातारी म्हणतात. शांताबाईसाला म्हातारी म्हटलेलं आहे. शांताबाईसांचं वय होतं, 3च बायांना म्हातारी म्हटलेलं आहे. महादाईसा तर बालविधवा, तरुण आहे, तरी सुद्धा तिला म्हातारी म्हटलेलं आहे. पहा तुम्ही. आणि आम्ही घरामध्ये असलेल्या आमच्या वयस्कर माणसाला म्हाताऱ्याला सांगतो, ए म्हाताऱ्या, तू आता म्हातारा झालास, तुझं काही नाही राहिलं. ते वयाने म्हातारे झाले असते, अनुभवाने. वागणं, चालणं, बोलणं, खऱ्या अर्थानं ते अनुभव गरजेचे आहेत. ते म्हातारे माणसं, ते वयस्कर माणसं घरामध्ये गरजेचे आहेत. आज आम्हाला आमच्या म्हाताऱ्यांची घरामध्ये अडगळ वाटायला लागलेली आहे. अनाथ आश्रमांची संख्या पाहत तुम्ही, भारत भूतलावरती किती वाढलेली आहे. कमी पडलोय आम्ही आमच्या मुलांपर्यंत संस्कार पोहोचवली नाहीत. ज्येष्ठांचा सन्मान कसा ठेवला पाहिजे, घरामध्ये त्या म्हाताऱ्यांचा सन्मान कसा असला पाहिजे, ते नाही पोहोचवला आम्ही. त्या मधाईसारखी जिज्ञासा आमची असली पाहिजे. समर्पण त्या ससिक राजासारखं असलं पाहिजे. अर्जुन इथं निर्धास्त होता. अर्जुनाने सांगितलं, नाही भगवंता, मला काहीच चिंता नाही, तू आहेस. आणि भगवंताचं त्याच्या विश्वासावरती पुन्हा एकदा लीळा करणं सुरू झालेलं आहे. आणि मग भगवंताने लीळा करायला सुरुवात केली. त्यांच्या त्या गोष्टी तिथं चालू होत्या. त्याच वेळेला भगवंताचं वेगळं प्लॅनिंग चाललेलं होतं. रात्री 11-12 वाजेपर्यंत चर्चा चालली. चर्चेतनं कुठेही काहीच निघत नाही. प्रत्येक जण भगवंताकडे बोट दाखवतोय. अर्जुनाने दाखवल्यामुळे बाकीच्या हरिभावाने भगवंताकडे बोट दाखवलेलं आहे. जबाबदारी येऊन पडलेली आहे, भक्ताचं संरक्षण करायचं. भगवंत रात्री 12 वाजता द्रौपदीच्या शिबिरामध्ये जाऊन पोहोचले. रात्री 12 वाजता द्रौपदीला समजावून सांगितलं, साध शृंगार कर, आपल्याला जायचं आहे. नाही विचारलं द्रौपदीने कुठं जायचं आहे. साज शृंगार करायला सुरुवात झाली. द्रौपदीने साज शृंगार केला. 2, 2:30, 3 वाजले असतील. पहाटेची वेळ झाली असेल. कोंबडा हरवण्याची तयारी झाली आणि सांगितलं, द्रौपदी चल आता. चालताना बांगड्या वाजल्या पाहिजे, पायातली पैजण वाजली पाहिजे. आणि पितामह भीष्मांच्या शिबिराकडे दोघं निघालेली आहे. पाठीमागे श्रीकृष्ण भगवंत आहे, घोंगडी घेतलेली आहे भगवंतांनी काळी अंगावर. पुढे द्रौपदी चाललेली आहे. पायातली पैंजण वाजतात, हातातल्या बांगड्या वाजतात. छुणछुण करत करत द्रौपदी पितामह भीष्मांच्या त्या पर्णकुटीपर्यंत येऊन पोहोचली. पितामह भीष्म सुद्धा अगदी सकाळी त्या प्रख्यात प्रहरीच्या भगवंताचं ध्यान करतायत. डोळे लावलेले आहेत, त्या स्मरणामध्ये, त्या भगवंताच्या ध्यानामध्ये निमग्न झालेले आहेत.
आणि द्रौपदीला सांगितल्याप्रमाणे द्रौपदी पितामह भीष्मांच्या त्या पर्णकुटीत पोहोचली, त्या रावटीमध्ये पोहोचली आणि पोहोचल्यानंतर पितामह भीष्मांच्या पायाला हात लावला आणि नमस्कार केला. पितामह भीष्मांनी अगदी कुणीतरी स्त्री आहे, पायात पैंजण वाजतायत, हातामध्ये बांगड्या वाजतायत, लावलेले ते डोळे तसेच आहे. त्या डोळ्यातनं सांगितलं, त्या मुखातनं आशीर्वाद निघाला. त्या लावलेल्या डोळ्याच्या त्या श्रीमुखाकडे द्रौपदी पाहत होती आणि त्या मुखातनं आवाज निघाला, सौभाग्यवती भव. द्रौपदी खाड जागी झाली. पितामह भीष्म, पितामह तुम्ही मगाशी केलेली प्रतिज्ञा खरी का, आता दिलेला आशीर्वाद खरा? पती प्रश्न द्रौपदीकडनं पुन्हा पितामहांना पोहोचला आणि खाड दिवशी पितामहांनी डोळे उघडले. हा प्रश्न द्रौपदीच करू शकते, कारण मी मगाशी प्रतिज्ञा केली होती उद्याचा सूर्यास्त पांडव पाहणार नाही. आता तर हिला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलाय, मग हा आशीर्वाद खरा का उद्या पांडव सूर्यास्त पाहणार नाही हे वचन खरं? पितामह भीष्मानं सांगितलं, बाळे तू एकटी नाहीच ग, कुठं आहे तो? कोणीच नाही माझ्यासोबत. नाही नाही, तू नाही एकटी येऊ शकत. कुठे आहे तो? मी केव्हाची डोळे लावतो, त्याचं ध्यान करतो, त्याला आठवतो, तो नाही दिसत. कुठे आहे तो? पितामह डोळ्यात अश्रू गाळायला सुरुवात केली. पितामहाने सांगितलं, अगं त्याला बोलव ना पुढं. भगवंत पुढं आला आणि खालदिशा अश्रूने पितामहाने अभिषेक करत सांगितलं, हे भगवंत काय मिळाली तुझी, पण आता माझी एक प्रतिज्ञा तुला पूर्ण करावी लागेल, तुला हातात शस्त्र धरावं लागेल. भगवंतांनी तथास्तु म्हटले, निघून गेलेले आहे. भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती, न धरी हाती शस्त्र, करील युक्तीच्या गोष्टी चार. भक्ताला तथास्तु म्हणून भगवंत निघून गेले. द्रौपदीचा दिलेला आशीर्वाद पूर्णत्वाला न्यायचा आहे. युद्धाचा तो 17वा दिवस उगवला. घनघोर युद्ध चालू झालेलं आहे. स्वतःचं मरण पितामहांनी तिथं सांगून टाकलेलं होतं की श्रीखंडीला पुढं करायचं आहे. श्रीखंडीची प्रतिज्ञा ही तिकडे पूर्ण झाली पाहिजे, कारण जो आजपर्यंत दुसऱ्या जन्मापर्यंत माझ्याकरता थांबलाय, माझ्याकरता त्याची प्रतिज्ञा ही पूर्णत्वाला न्यायची आहे. तो श्रीखंडी पुढे आणला आणि अर्जुनाच्या हाताने मला जाऊन द्यावा. पितामहाने स्वतःचं मरण सांगून टाकलेलं होतं. अगदी शेवटचा निकारीचा प्रसंग आला, त्यावेळेला त्या अर्जुनाच्या बाणाने पितामह ऐकायला तयार नाही, ऐकूच शकत नाही. पितामह परशुरामाचे शिष्य आहेत. भारत भूतलावर ते पितामह भीष्मासारख्या युद्धात त्या काळात तरी कुणीच नव्हता. पितामह भीष्माचं नाव ऐकलं तरी युद्धात शस्त्र हात खाली टाकून निघून जाणारे अनेक युद्धे होते, आणि म्हणून पितामह भीष्माचं नाव ऐकलं तरी पळून जाणारे युद्धे. ते पितामह भीष्म स्वतःचं मरण स्वतः सांगतायत. आणि शेवटचा प्रसंग येतोय निकारीचा, त्यावेळी त्या अर्जुनाच्या कुठल्याच बाणाला, कुठल्याच शस्त्राला ऐकायला तयार नाहीत. भगवंतानी घोड्याची ती दोर फेकून दिली, खाली उतरले, रथाचं चाक हातात घेतलं आणि स्वतः धावून गेले. पितामह भीष्माने हातातलं शस्त्र खाली ठेवलं, बस जिंकलो मी. यांनी शस्त्र न घेता रथाचं चाक हातात घेतलं आणि रथाचं चाक हातात घेत असताना श्रीकृष्ण भगवंताच्या खांद्यावरची ती उतरी खाली पडलेली आहे, कारण पृथ्वी सुद्धा तळतळ कापायला लागलेले. भगवंताचा क्रोध अनावर झालेला आहे की अर्जुनावरती आता आळ येणार आहे, माझ्या भक्तावरती आळ येणार आहे. त्यावेळेस पितामहासारखा भक्त जरी पुढे असेल तरी तो नकोय मला, माझा भक्त जगला पाहिजे. अहो येऊ द्या ना, किती वादळ येऊ द्या, किती पाऊस येऊ द्या, तुम्ही जर समर्पित त्याच्याकरता असाल ना तर तो तुमच्याकरता अनेक वादळ लोटून द्यायला तयार आहे. ते वादळ तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तिथं पितामह भीष्माने ते चाक हातामध्ये घेतला, हातातली ती उतरी, खांद्यावरची ती उतरी जमिनीवर पडली. ती पडण्यामागचं कारण होतं कारण धरणीकंप व्हायला लागलेला आहे. भगवंताचा क्रोध अनावर झालेला आहे. माझ्या भक्ताचं खरं नाही, आणि भक्ताकरता भगवंताने ते शस्त्र हातात न घेतलं, ते चाक हातात घेतलं आणि पितामह भीष्माच्या दिशेने धाव घेतलेली आहे. धरणी घाबरायला लागलेली आहे. मला वचन दिलं होतं ना, अधर्माचा नाश करशील तू, आता तू तर तुझंच वचन मोडायला निघालास. न धरी हाती शस्त्र, तू तर हातात शस्त्र घेतो आहे. ती पृथ्वी थरथरा कापायला लागलेली आहे. त्या खांद्यावरच्या पडलेल्या उतरीने सांगितलं, की घाबरू नकोस, ते शस्त्र थोडंच आहे, ते चाक आहे. त्याला दिलेलं वचन पूर्ण करतायत. शस्त्र नाही पण शस्त्रासारखं चाक हातात घेऊन क्रोधाने आवेशाने त्याच्यावर धावून जातायत. तू घाबरू नकोस, तुझं वचन ते नक्की पूर्ण करणार आहे. इथं अधर्माचा नाश करण्याकरताच भगवंत आलेले आहेत.
कारण चौथ्या अध्यायात स्वतः भगवंतांनी ते सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यम पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. मी फक्त प्रत्येक युगायुगामध्ये अवतरतोय कशाला, तर पवित्र संतांचं साधूंचं रक्षण करण्याकरता. पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी फक्त धर्माची संस्थापना करता करता युगायुगात येत असतो. त्या उतरीने त्या पृथ्वीला शांत केलं. पितामह भीष्माने सांगितलं, जिंकलो मी बस. तुला हातात शस्त्र धरायला लावलंय ना, दिलं शस्त्र खाली तू. श्रीखंडीला पुढं गेल्या गेल्या बाणामागनं बाण सुटायला लागले आणि आपल्याच त्या नातूच्या अर्जुनाच्या बाणाने पितामह स्वतःला घायल करून घ्यायला लागले. पितामह संपलेले आहे. एका भक्ताकरता स्वतः प्रतिज्ञा भगवंतानी माघार घेऊन टाकली. अशी भक्त आम्हाला बनतात. असं भक्त जर आम्ही बनलो, असं समर्पण जर आम्ही दिलं, तर तो भगवंत आमच्याकरता रानोमानात काय जंगलात काय कुठे उभा राहायला तयार राहील. कारण त्या समर्पित भावानं तुम्ही इथे एकत्रित आलेला. ते ज्ञानश्रवणातून त्या गुरुजनांच्या मुखातून ती भगवद्गीता अंगी उतरवायची आहे तुम्हाला. कारण ती गीता खऱ्या अर्थानं फक्त पोटात ठेवण्यापुरती नाही आहे, ती खऱ्या अर्थानं जीवनाचं सार गर्भित अर्थ तिच्यात पोचलेला आहे. हो, महावाक्य तिच्यात आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फलेतुर्भुर्माते संतोष्ट कर्मणी. तुम्ही फक्त कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. आणि आम्ही तर प्रत्येक वेळेला अपेक्षा असते आमची. मंदिरात आल्यानंतर ठेवलेल्या विड्याच्या पाठीमागं सुद्धा 15 अपेक्षा असतात. माझ्या विडीला पाणी लागू दे, माझ्या पोरीला पोरग होऊ दे, पोरीचं लग्नच जमत नाही, पोराला पोरगीच भेटत नाही. 10 रुपयाच्या नारळामध्ये प्रपंचाच्या 17 लफडे आपण मागत असतो. समर्पित भावानं ते नारळ सुद्धा समर्पण होत नाही. कारण आमचा विडा येतो कधी, मी नेहमी सांगतो, जेव्हा आम्हाला पिढा तेव्हा आमचा विडा. आम्हाला पिढा नाही, आमचा विडा नाही. मग तो बाबा असेल कोणी असेल तरी तसं जरी गेलं तरी चालतं, पण आम्ही विडा ठेवायला तयार नाही. आम्हाला पिढाच आहे, आमचा विडाच नाही. कारण आमची भक्ती समर्पित नाही आहे. आम्ही स्वार्थपर भक्ती करतो आहोत आणि स्वार्थपर भक्तीने परमार्थ होत नाही. परमार्थाकरता समर्पित भक्तीची गरज आहे. परमार्थाकरता खऱ्या अर्थानं समर्पणाची गरज आहे. आणि ते समर्पण जोपर्यंत जीवनात येत नाही ना, तोपर्यंत गीता तत्व ऐकून, गीता सार ऐकून सुद्धा फायदा होणार नाही. ते जीवनात उतरलं पाहिजे. काय होईल बाबा, तिथे एवढ्या मोठ्या जंगलात बाबांनी कार्यक्रम घेतला. अहो आज नाही घेतला, गेले 25 वर्ष झाले घेत आहेत. आणि सातत्यानं तो सफल होतोय, ते फक्त त्या भगवंताच्या कृपेमुळे. कारण तो भगवंत त्यांच्या पाठीमागं आहे. कारण त्यांच्या मनामध्ये फक्त एकच भाव आहे, मला माझ्या देवाचं तत्व खऱ्या अर्थानं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं आहे. मला माझा देव समाजापर्यंत पोहोचवायचा आहे. पाहा तुम्ही, इथलची लीळा तुमच्या पाहत आहे. आलेगाववरनं स्वामी इकडं इशवीला जात असताना, बरोबर ना, असंच ना, आलेगाववरनं इशवीला जात असताना स्वामींची इथं आसनस्थान झालेलं आहे. स्वामींचा एकांकात भेटलेला प्रथम भक्त रामदेव दादोसांची इथे भेट झालेली आहे. इथे पानपुई होती आणि आज इथं ज्ञानाची पानपुई आहे. तुम्ही भाग्यवंत आहात. तुमच्याकरता खऱ्या अर्थाने ही ज्ञानाची पानपुई बाबाच्या अथक परिश्रमातून उभी राहिलेली आहे. इथं तुम्ही ज्ञानच घेतलं पाहिजे. भगवद्गीता तुम्ही श्रवण करताय, नुसती श्रवण करू नका. इथून गेल्यानंतर जीवनामध्ये आपला एक संकल्प करून टाका, आपली एक प्रतिज्ञा करून टाका की मी दिवसात एक तरी श्लोक अर्थासह पाठ करेल. नाही माझ्याकडून पाठ झाला, त्याचे अर्थ मराठीतले आहेत ते तरी पाठ करेल. कारण तुम्ही जर भगवद्गीता जीवनात उतरवली तर तुमच्या जीवनातलं संकट संपणार आहे. हो, अर्जुनाला उभं करताना भगवंताने काय सलाईन लावलं होतं का तिथं? बाबा तू घाबरलास, थरथर थरथर कापतो आहेस, तरी सांगून टाकलं होतं ना पहिल्या अध्यायामध्ये. गांडीव संस्कृती असतो अनक्षय, माझा हातातलं गांडीव हलताय म्हटलंय, पडून जाईल ते. हाताला कंप सुटला, तोंड कोरडं पडायला लागलेलं आहे, रोमांच उभे राहिलेले आहे, तरी त्याची सगळी परिस्थिती भगवंताला पहिल्या अध्यायात सांगून टाकलेली आहे. मग तिथं भगवंतानी त्याला सलाईन लावलं का? नाही. तिथं भगवंतानी त्याला भगवद्गीता सांगितलं. त्यांनी सुद्धा नुसती ऐकली नाही हो, म्हणून तर तुम्हाला मायमाऊली मदाईसा मी आठवून दिलेली आहे. त्यांनी जिज्ञासेने केली. पहा तुम्ही, भगवद्गीतेने अर्जुनाचे 84 प्रश्न आहेत, 1-2 नाही, 84 प्रश्न आहेत. बरं, प्रश्न सुद्धा असे सोपे येत नव्हते. आमचे गुरुजन भाष्यकार आम्हाला सांगतात प्रश्न कसे होते. सरसेंद्रिय आईच्या अर्जुनाच्या शंका,
म्हणजे युद्धामध्ये उभा असलेला युद्ध जसं पाठी बाणामागं बाण काढतो ना, तसे अर्जुनाचे प्रश्न होते. तिथं असा तो विचार करत नव्हता, आता भगवंताने असं विचारलं, आता कसं विचारू, नाही, प्रश्नामागं प्रश्न असायचे. साधनदार तसे चक्रधर महाराज सांगतात की तिथं श्रीकृष्ण भगवंत होते, म्हणूनच अर्जुनाची शंका ते पारखू शकले, अन्यथा कुणी पारखू शकलं नसतं. इतके अर्जुनाचे प्रश्न होते, इतक्या अर्जुनाच्या शंका होत्या. अर्जुन साधा नव्हता. अर्जुन सगळं सामग्रीवंत, सगळी सामग्री त्याची पूर्ण झालेली होती. एक ब्रह्मविद्या त्याची बाकी होती. ती ब्रह्मविद्या त्याला भगवद्गीतेच्या रूपाने त्या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रसंग युद्धभूमीचा. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत. माझ्या पुढे माईक आहे, तुम्हाला स्पीकरचा आवाज येतो, शांततेत तुमच्यापर्यंत सगळं तत्व पोहोचताय. तिथे इतकी शांतता नव्हती. आजही गेल्या काही वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावरती गेलेल्या त्या वैज्ञानिकांना, त्या संशोधकांना आजही तिथं ते आवाज काम करू देत नाही आहेत. त्यावेळेस ते आवाज किती असेल, 18 क्षणी ते सैन्य आहे. घोडे तितकेच आहे, हत्ती तितकेच आहे, लावलचकरी तितकंच आहे. 5, 50, 100 लोक एकत्र आले तर एकमेकाचं बोलणं एकमेकाला समजत नाही. 18 क्षणी म्हटलंय कशाला. आणि एवढ्या त्या युद्धाच्या कलोळामध्ये दोन्ही सैन्याच्या मध्ये पोहोचलेला तो रथ आहे. आणि त्यावेळेस भगवंत त्यांना ते भगवद्गीता सांगतायत, ते तत्व सांगतायत, आणि त्यावेळेस तो प्रश्न करतो आहे. दशावधानी आहे अर्जुन, सोपा नाही आहे. तुम्ही आम्ही मोबाईलची रेंज गेली म्हणून कालपासून असं असतो. त्या मोबाईलमध्ये सुद्धा 2च सिम असतात, एक फोन आला तर दुसरा येत नाही. पण अर्जुन एकाच वेळेस 10 लोकांचं उत्तर देऊ शकत होता. दशावधानी आहे. एक बोलत असतात, आपण दुसऱ्याशी बोलू शकत नाही, पण अर्जुन एकाच वेळेला 10 लोकांना उत्तर देत होता. असा तो दशावधानी अर्जुन होता, असा तो समर्पित अर्जुन होता. आणि त्या अर्जुनाकरता भगवंत तितकाच तत्परतेने अर्जुनाच्या सोबत होते. श्री गोपाल कृष्ण. येत नाही तो येत नाही, घाबरू नका. आजूबाजूला येईल, आपल्यापर्यंत येणारच नाही. भगवंत आपल्या संरक्षणाकरता बसलेला. झालेली परिस्थिती वातावरणाची असेल, निसर्गाची असेल, परंतु ती थांबवण्याची ताकद अदृष्ट शक्तीमध्ये आहे. कालचा अनुभव तुम्हा सर्वांच्या पदरी आहे. आणि म्हणून त्या भगवंत गोपाल कृष्ण महाराजाचे खरे भक्त आपण झालो पाहिजे. समर्पित भावानं त्याच्या चरणावरती आपण लोळलो पाहिजे. पण आपण त्याची होतच नाही. हो, त्याला आम्ही आमच्या संसार रथावरती बसवत नाहीये. तो जर आमच्या संसार रथावरती असला, तो जर आमच्या सोबत असला ना, तर आम्हाला कशाची भीती नाही आहे. अभयाचं तत्व तरी 16व्या अध्यायात सांगून टाकलेलं आहे. अभय आमच्याजवळ कुठं आहे? आम्ही आज भयग्रस्त आहोत. पात्रामध्ये जेवत असताना सुद्धा वाटतं ते प्लास्टिक आमच्या त्या अन्नात मिसळतं की काय. ग्लासात चहा पित असताना सुद्धा वाटतं ते प्लास्टिकमध्ये, त्या खऱ्या अर्थाने त्या प्लास्टिकमध्ये असलेलं तत्व मिसळून आम्ही कॅन्सर होईल की काय, भीतीने ग्रस्त आहोत आम्ही. पण ही भीती सोडायचं तत्व फक्त परमेश्वराच्या नामात आहे. त्या नामानं, त्या नामस्मरणानं जर आम्ही एकनिष्ठ असलो, त्या परमेश्वराच्या चरणावर जर आमची भावना समर्पित असली, तर आम्हाला तो काडीचे दुःख होऊ देणार नाही. महारोगासारखं दुःख सुद्धा तो लिहिल्या निघून काढून टाकणार आहे आमच्यातून. आणि म्हणून ते समर्पण आमच्यात असतं. जे समर्पण अर्जुनामध्ये होतं, जे समर्पण पितामह भीष्मांमध्ये होतं, की ज्यांनी भगवंताने केलेली प्रतिज्ञा मोडायला लावणारे सुद्धा पितामह भीष्म आहेत. स्वतःची प्रतिज्ञा प्राणपणानं जपलेले पितामह भीष्म आहेत. आणि म्हणून अशा या प्रतिज्ञा भगवंताकरता जरी केल्या असतील तर ते भगवंत मोडायला लावत आहेत. का? कारण ते भक्ताकरता समर्पित आहे. आम्ही भक्त नाही आहोत, आम्ही स्वार्थी आहोत. मी मगाशी तुम्हाला स्वार्थ सांगत, आम्ही स्वार्थी आहोत. एक वेळचा प्रसंग आहे, याच महाभारताच्या कास्कंदामध्ये तो येऊन जातो. एक भक्त होता, तो भगवंताची आरती करतो आहे. रुक्मिणी अवसावरनं त्या भक्ताकडे पाहत आहेत. आणि पाहत असताना त्या भगवंताला सांगतात की द्वारकानाथा उठा उठा, तुमचा भक्त पाय खाली आरती करतो आहे, आर्त स्वराने तुम्हाला आवाज देतो आहे. भगवंत म्हणतात अगं आत्ताच आलो ना जमून, मी थोडं मला पोहडू दे ना, बसू दे. नाही भगवंता, तुम्हाला उठावं लागेल. तिच्या आरतीचे बोलही पाच कसे आहेत. भगवंताने सांगितलं सांग बरे कसे आहे. तिने मग ती आरतीचे बोल सांगायला सुरुवात केली. तो खाली भगवंताची आरती करत होता, मंदिरामध्ये उभा होता. आमचं पाच मी असंच असतं सगळं. आरती चाललेली असते ना, आमचं मन कुणीकडे दुसरीकडे असतं. त्याची आरती चाललेली. गरुडावर बैसून झड करीत यावे, लव करीत यावे, नाही तरी हा प्राण, नाही तरी हा देह,
तेजिन सद्भावे गरुडावर बैसो. ही त्या भगवंताची त्या कृष्ण मंदिरामध्ये आरती चालली आहे. रुक्मिणी अवसानी ते शब्द ऐकले, भगवंताला सांगते द्वारकानाथा उठा उठा, तो भक्त काय म्हणतो ते तर ऐका. आता रुक्मिणी अवसाचं ऐकावं लागलं. भगवंत उठले, थोडे समोर आले आणि त्या भक्ताकडे पाहत आहेत. त्यांनी सांगितलं अगं रुक्मिणी कशाला उठवलं मला? हा वयाच्या 8 वर्षापासून हीच आरती म्हणतोय, हा 80 वर्षाचा झाला, अजून यांनी प्राण टाकले. त्या शब्दाशी आम्ही कुठेच समर्पित होत नाही. शब्द आरतीचे वेगळे बोलतात आणि आमचं मन वेगळीकडे धावत असतं. ही स्वार्थपर भक्ती जर जीवनात असेल तर तो भगवंत आमच्या जीवनात येणार नाही. तो भगवंत आमच्या जीवनात असला आणि म्हणून तो भगवंत जर आमच्या जीवनात उतरायचा असेल तर त्या समर्पित भावानं आम्हाला त्या भगवंताच्या चरणावरती शरणांगत भावानं जावं लागणार. जर आम्ही शरणांगत भावानं त्या भगवंताजवळ गेलो ना तरच खऱ्या अर्थानं आम्ही भगवंताचे होऊ शकतो. कारण भक्त तर कसा अपेक्षित आहे? खऱ्या अर्थाने गीतेवर बोलण्याचा बाबांचा अधिकार आहे. बाबा बोलतायत. भक्त तर कसा अपेक्षित आहे? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धी यो मे भक्त समे प्रिय. भक्त संतुष्ट असला पाहिजे. पहा तुम्ही, आपण संतुष्ट आहोत का? जन्मल्यापासून आतापर्यंत जरी विचार केला तरी आपण कशातच संतुष्ट नाही. पाणी पडला, काय बाबा देवाला काही काम नाही, आता पाणी पडला, नेमक्या जेवारे आले होते, आता काळ्या पडू. आहे का संतुष्टी आमच्यात? नाही. पाणी नाही पडला, काय बाबा देव पाहतच नाही, आमच्याकडे पाणीच पडत नाही, कुठे संतुष्टी आमच्यात? आमच्यात संतुष्टी नाही. आमच्या चेहऱ्यावरती हास्य नाही. आमच्या चेहऱ्यावर असे एकाच वेळेला येतं फक्त. फोटोग्राफरच्या पुढे आम्ही जातो ना त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावर हास्य. तो म्हणतो अहो हसा ना, त्यावेळेस आम्ही हसतो. संतुष्टी कुठंच नाही. सततम योगी, सतत त्या परमेश्वराचं चिंतन आपल्याकडनं घडलं पाहिजे. घडतंय आपल्याकडे चिंतन? नाही घडत. सतत त्या परमेश्वराचं चिंतन नाही करत आपण.